जय भीम नमो बुद्धाय. आज मी खूप दिवसानंतर मिनी ब्लॉग वगैरे बनवतो बघतो मिनी ब्लॉगमधून कसं काय काय आहे. तर आज आम्ही चाललेलो आहे माझ्या मॅकबुकसाठी ॲक्सेसरीज घेणं वगैरे, स्क्रीन गार्ड वगैरे, मेमरी वगैरे घेण्यासाठी चाललो आहे आम्ही. थोड्या मिनटात आता माझा फ्रेंड वगैरे आम्ही गाडीवर बसलेलो आहे. ड्राईव्ह नाही करत आहे मी, कारण का माझ्या 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 बॅगेमध्ये मॅकबुक आहे. आणि बघू शकता तुम्ही, आम्ही आता चाललेलो आहे याच्यावरती दोघंजण शॉपवरती. आणि बघा बॅगवरचा व्ह्यू वगैरे. मी थंडी खूप वाढलेली आहे इकडे, म्हणून स्वेटर वगैरे घालून मास्क वगैरे पॅक वगैरे करून चाललेलो आहे. आणि अल्ट्रावाईटमध्ये शूट केलेलं आहे. आणि निघता निघता बघा ट्रॅफिक खूप लागली आणि थंडी एवढी पडली होती सांगू शकत नाही, खूप मोठी थंडी पडेल आहे. आता ट्रॅफिक वगैरे इथं आम्ही थांबलो होतो. आणि मग फ्रेंड गाडी चालवत होता, माझ्या फ्रेंडला घेऊन चाललो होतो आणि त्याला जरा गाडी वगैरे खूप चालवता येते असं. मग आम्ही आता इकडून थोडं पेट्रोल वगैरे भरतो आणि मग इथून पुढे पुढे चालू ठेवतो. आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे जाता जाता आणि थोडंफार इकडं फिरतो वगैरे. आणि इकडे दिसता नेवर ट्रॅफिक खूप झालेली आहे इकडे. आता कोणी कुठे पण बघलं तरी ट्रॅफिक खूपच आहे. प्रवासाने खूप असं बसून हे होतं माहिती आहे का. गाडीवरचा प्रवास एवढा चांगला नाही. आता आम्ही शूट वगैरे करतो आहे. दुसऱ्या साईडला मी फोन वगैरे पकडला तर अँगल चेंज करावं म्हणलं, कसं याच्यामध्ये कसं काय वगैरे येतं. आणि बघा तुमचा भाऊ मध्ये फ्लेक्स करतो आहे. हा जरा ट्रेंड मस्त आहे वाटतो आहे, जरा 2 फिंगरचा. आणि चालतं त्याला निघूयात आपण आता. थंडी एवढी पडते ना. आम्ही जरा शॉपची इन्फॉर्मेशन काढतो कुठे काय वगैरे, असं लय शॉप्स होते. बट आता बघू शॉप्स वगैरे काय कुठे काय. आम्ही 1-2 शॉपवाल्याला कॉल केला, म्हटलं तिथे अवेलेबल नसेल तर ते अवेलेबल करून देतील. मग आम्ही आता थोडं चालताना इकडे मी बघतो या ट्रॅफिक वगैरे. मी व्हिडिओ शूट करताना सर्व मला बघत होते, हा कोण वगैरे काय आहे, मास्क वगैरे घातलेले. आता रँडम पर्सन आता व्हिडिओ काढतो आहे. सर्व बस वगैरे मधले सर्व माणसं मलाच बघत होते. आणि मग चला आता इकडून निघूयात. सिग्नल पार झालेला आहे. मी माझ्या फ्रेंडला बोलत आहे, पण ते त्याला हेल्मेट घातलेलं, त्याला जास्त काही आवाज वगैरे येत नाही आहे. बट ठीक आहे चालतं आहे. तो फक्त असंच करत होता. मग आता तुमचा भाऊ थोड्या मिनटात फ्रंट साईडच्या कॅमेरामध्ये हे करतो आहे. आणि मग चालताना इकडे आता आम्ही सिटीमध्ये एंटर झालेलो आहे. माझ्या फ्रेंडला कॅमेरामध्ये घेऊ, पण तो थोडा शाय आहे, थोडं जास्त कॅमेरामध्ये येत नाही. पण मी बोललो अरे ये आपल्या ब्लॉगमध्ये तू आलाच पाहिजे म्हटलं. नंतर आम्ही त्याला म्हटलं होतं, लय फोर्स केल्यानंतर त्यांनी कॅमेरामध्ये हाय वगैरे केलं, बघितलं. आणि मग नंतर निघता त्याला म्हटलो गाडी फास्ट वगैरे चालू, लवकर टायमाच्या अगोदर पोहोचायचं आहे आपल्याला. आणि मग आम्ही इकडून आता शॉपसाठीच्या जवळ आलेलो आहे. आणि बघा कॅमेरा थोडा अनस्टेबल होत होता, म्हणून मी थोडंफार जवळ घेऊन बसलो होतो. आणि कसं माहिती आहे का, आणि क्राऊड खूप होता ना, ट्रॅफिक वगैरे, मोबाईल वगैरे पडला वगैरे, थोडी सेफ्टी हे करणं लागते. आम्ही मोबाईल साईडला ठेवला होता हातामध्ये. आणि मग याच्यानंतर आम्ही इकडून चालताना मग नंतर थोड्या मिनटांनी मी निघालो. इथं स्पीड ब्रेकर वगैरे आले होते. आणि इकडे जाता आणि मग आम्ही थोड्या वेळानंतर इकडं कॅमेरामॅन शिफ्ट चेंज केला, दुसऱ्या हातामध्ये घेतला. अँगल वगैरे दाखवतो, साईडचा बॅकग्राऊंड वगैरे. आणि इकडून जाता आणि सर्वात अगोदर आम्ही इकडे हे करताना मी कॅमेरा चेंज करतो बॅक साईडला. लॅपटॉप मी बॅगमध्येच ठेवला होता प्रोटेक्शन वगैरे म्हणून. कसं मध्ये ठेवायला म्हटलं थोडी रिस्क आहे वगैरे, पडेल वगैरे, म्हणून बॅग ठेवून दिली. आणि बॅगला पूर्ण टाईट वगैरे केली, फिटअप वगैरे केली. आणि मग थोड्या वेळात मी निघतो इकडे सिग्नल टर्नवरती. आम्ही सिटीमध्ये एंटर झाल्यानंतर मग आम्ही तिकडे शॉप वगैरे बघितले. त्यात क्लिप वगैरे मी कॅप्चर नाही केली, बट आता ठीक आहे म्हणा. नाईटचा व्ह्यू किती भारी येतो आहे बघा, पूर्ण बिल्डिंग्स वगैरे असं तसं. आणि मग खूप काही बघण्यासारखं आहे तिकडे. आम्ही तर आता थोड्यानंतर इकडे फिरलो एक शॉपवरती. आणि मग थोड्या वेळात आम्ही गाणे ऐकायला लागलो. खूप मजेत हेडफोन घातले होते, त्याच्या हेडफोनमधले बारे गाणे चालत होते. आणि मग चालता त्याला म्हटलो गाणे चेंज वगैरे कर, छान वाटले पाहिजे गाणे. मग त्याने माझे फेवरेट गाणे वगैरे लावले. आता थोड्याच वेळात आम्ही हे बघा साई मंदिर आलेलं होतं जवळ, दर्शन वगैरे केले. आणि लांबूनच हात वगैरे जोडले म्हटलं मनात बोलून. मग थोड्या वेळा इकडं चालताना आम्हाला फूड स्टॉलच्या गाड्या दिसल्या. पण म्हटलो आता नको, पहिले आपलं मॅकबुकच्या ॲक्सेसरीज घेऊयात आणि मग थोडंफार हे करूयात नाश्ता वगैरे. आणि चालतात मी कॅमेरा एक साईडला ठेवलेला आहे, कारण खूप क्राऊड वगैरे होत होता, मोबाईल पडेल वगैरे असं तसं. आणि सराउंडिंगमधले माणसं पण बघत होते काय करते वगैरे काय नाही असं तसं. मग म्हटलं थोडं ऑकवर्ड फील होत होता,
पण नंतर जाऊ द्या म्हणलं. पण नंतर इथून मी आता कॅमेरा असं अल्ट्रावाईड अँगलमध्ये शूट घेतले म्हणलं. अल्ट्रावाईडमध्ये शूट केल्यानंतर कसं पूर्ण हे येतं ना पूर्ण याच्यानंतर आता इथून फास्ट वगैरे झालो आम्ही. फास्ट केल्यानंतर आता इकडून थोडं आम्ही रूट वगैरे विसरलो होतो. पण विसरल्यानंतर आम्ही आता शॉप वगैरे बघतो इकडूनच. माझ्या फ्रेंडला म्हणलं शॉप वगैरे बघ तू. आता आलो आता थोड्या मिनटांनी. आता आम्ही शॉपच्या जवळ आलो. ट्रॅफिकमध्ये थांबलो होतो, शॉपच्या जवळ आलो. टर्न वगैरे तुमचा भाऊ बघा आता कॅमेरा ते फेक फ्लेक्स करेल. ओके. आणि जास्त फास्टमध्ये नेल्यावर याची कॅप उडत होती याची स्वेटरची. नंतर आता जाऊ दे म्हणलं. आता इकडे तिकडे बघत होतो शॉप बघत होतो आणि इकडे साईड वगैरे करून ठेवत होतो फोनमध्ये. लाईट वगैरे हे केल्यानंतर मी काय बोलतो ते तुम्ही समजून घ्या. आणि मग इकडे मग असं ठेवता आणि आम्ही थोडं विचार केला, म्हटलं काय घ्यावं आहे एक्स्ट्रा ॲक्सेसरीज वगैरे घेतल्यानंतर तुमचा भाऊ याच्यात कॅमेऱ्यात बघा कसा राव दिसतोय. तर आम्ही आता आलो आहे शॉपमध्ये. तुमचा केस वगैरे ठीक करतो कसं याच्यामुळे हवेमुळे केस पूर्ण हे झालते. आणि मग नंतर आम्ही त्या शॉपवाल्या भैयाकडे देतो. म्हटलं हे काय आमचं मॅकबुक वगैरे त्याच्यामध्ये चांगल्या ॲक्सेसरीज हाय क्वालिटीचे ॲक्सेसरीज लावा. मॅकबुक हे करतो तो चेक करतो. कारण का मी लॅपटॉप घेतलं त्यापासून जास्त ओपन केला नाही. आता ओपन केलं सेटअप केल्यानंतर त्यांना देतो एक ॲक्सेसरीज. त्यांना म्हणतो आहे भैया एसआयचा लगाव प्रोटेक्शन गार्ड वगैरे भैया हे करतो आहे. आणि ते भैया म्हणतात तुम्ही यूट्यूबला ब्लॉग्स वगैरे बनवता का? हां म्हटलं आताच नवीन चालू केलेलं आहे. ते म्हटलं आपका यूज़र ID बताओ याचा इसका यूट्यूब का. त्याला यूज़र ID वगैरे देतो तो. त्याला थोडंफार ते मिस्टेक करत होते बट मी त्यांना ID वगैरे देत होतो माझी यूट्यूबची. ते सर्च करतायत त्यांना हे स्क्रोलअप करून दिसल्यानंतर माझ्या अनबॉक्सिंगची फर्स्ट लगेच व्हिडिओ आली ती मॅकबुकच्या. मग ते आता लॅपटॉपला क्लीन वगैरे करतायत. क्लीन वगैरे केल्यानंतर त्याच्यावरती मेम्ब्रेन वगैरेचं हे करतील लावतील. आणि मग आम्ही मेम्ब्रेन वगैरे लावल्यानंतर पूर्ण फिटअप वगैरे खूप चांगलं काम होतं. नंतर आम्ही बाकीच्या ॲक्सेसरीज घेतल्या चार्जरचा. नंतर आमचा हा ब्लॉग इथंच एंड झाला. खूप चांगलं हे भेटला. माझा फ्रेंड वगैरे तो शाय होत होता ब्लॉगमध्ये येण्यासाठी. पण ठीक आहे आता चालते. गुड बाय.